कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला, यांना नेतेच बाप वाटले खानशे. म्हणून आमच्यासारख्या 7 करोड गरीब मराठींचं वाटलं झालं. आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं. आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही. ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे, संयम धरा, वाट बघू आपण, शांत राहा, आपण वाट बघू. रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा, माझी विनंती आहे तुम्हाला. आता सगळ्या मुंबईत मराठी झाले, कारण मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का, ते काही वाईट करणार नाही, शब्द आहे माझा. आणि पोरांना सांगणार अजिबात वाईट करायचं नाही. आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले, फक्त वाहन सुरक्षित लावा, पोरांना माझं सांगणं आहे. मला वाटतं त्या बीपीटी का काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला लावा. इथून 3 किलोमीटर ते ग्राउंड आहे. त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून आहे शिवडीला, 2-4 किलोमीटर वर आहे. इथून काही येऊ शकतात, जाऊ शकतात, रेल्वेनं येऊ शकतात, तिथं लावा. ए शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला, तिथं पण लावा. तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना, तुम्ही जरी आझाद मैदानला आले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडं तिकडं फिरून आले, तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडीपाशी जाऊन जेवण करता येईल, पाणी पिता येईल. पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडीत झोपता येईल. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. तुमच्या गाड्या पार्किंगला लावा. आणि इथून वाशीचं मैदान जास्तीत जास्त 20-22 किलोमीटरवर आहे फक्त. तिथं काही गाड्या लावा. आणि रेल्वेनं 5 रुपये घेते आझाद मैदानला यायला. आझाद मैदानावर तुम्ही 1-2-3 मिनिटात चलत येता. त्यामुळं काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे. काय केलं? अँब्युलन्स आहे की नाही पुढं? तुमच्या पाठीमागे ना पुढं, तिथं पुढं उचलून न्या ना. ड्रायव्हर जाय, डॉक्टर आहेत ना, डॉक्टर जा तिकडे. आपले डॉक्टर आणले का? आपले डॉक्टर घरी झोपले काय? गेले का? जा लवकर, डॉक्टर यायला लागले रे बरोबर.